Standard 8 from standard 8B1 group A. This is our project. Different types of pollution. Here the preventions are given to prevent the pollution on the earth and make earth pollution free. And this is our working model. I request Atharva to explain the project. आम्ही पॉल्युशनचा चार्ट बनवलेला आहे. याच्यावरती वॉटर पॉल्युशन, एअर पॉल्युशन आणि सॉइल इरोजनचे आम्ही प्रिव्हेन्शन दिलेले आहे. ते प्रिव्हेन्शन आपण सर्वांनी दररोज फॉलो केले पाहिजे. प्रिव्हेन्शन जर दररोज फॉलो केले तर पॉल्युशन कमी होईल. आपल्या अर्थचं जर पॉल्युशन कमी झालं तर आपल्याला ऑक्सिजन चांगला मिळू शकतो. ऑक्सिजन चांगला आपल्याला मिळाला तर आपले डिसीज सुद्धा जाऊ शकतात. My name is Oman Edison. Then I am going to explain you our project. This is our factory throwing dirty water into the river and smoke in the air. Near to it there is our hospital. The people are suffering diseases like cancer, asthma, etc. Near to it there is our hospital. The hospitals, hostels and Mukti wings. The societies are throwing dirty water into the river and river is getting dirty. There is our oil mill. The people are digging underwater for the fossil fuels and petrol for their needs. Near to it there is our agricultural land. People are using fertilizers and dirty water for their things. People are throwing garbage in open space and in the river. I request Soham to explain our project. Hello ma'am, my name is Soham Jadhav. I explain in Marathi. इथे कारखाना आहे. कारखान्याचे प्रदूषित हवामान, प्रदूषित हवा, त्यामुळे हवामान तर प्रदूषित होणारच. त्याचमुळे कारखान्याच्या सांडपाण्याने नदी प्रदूषित होणार. त्या हवेच्या खराब होण्यामुळे दवाखान्यात अस्थमा किंवा कर्करोग यासारखे रुग्ण भरती होणार. त्यांचा मृत्यू होऊ शकतो. तसेच सोसायटी किंवा हॉस्टेल यांच्या सांडपाण्याने नदी हे तर प्रदूषित होणारच. तसेच इथे माणसं जे ऑइल मिल वापरतात त्यामुळे त्या ऑइल मिल मुळे नदी प्रदूषित होणार. या सर्व प्रदूषित हवामानामुळे ऍग्रिकल्चरवर परिणाम होणार व त्यांना सुटेबल असे वातावरणही मिळणार नाही. तसेच लोक सर्वत्र कचरा फेकून मातीचे तर प्रदूषण करणार, पण जे वस्तू मातीत कुजतात तेही कुजायचे बंद होऊन पृथ्वीवर असाच कचरा साठून राहणार. धन्यवाद.